नमस्कार, आपण पाहत आहात SB9 मराठी, समस्त बहुजनांचा आधार. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. तासगाव तालुक्यामधील तुर्चीगाव या ठिकाणी सरपंचांकडून ग्रामदेवतेला साकडं घालताच ग्रामदेवतेकडून सरपंचांना चांगलाच प्रतिसाद मिळालेला दिसतो. पाहूयात हा नेमका काय प्रकार घडलाय या स्पेशल रिपोर्टमधून. ही पीक वाचलं पाहिजे म्हणूनच 1-2 ते 3 महिन्यापासून प्रशासनाचं लोकप्रतिनिधींचं लक्ष इकडे वेधत होतो की नदीला पाणी सोडा, कॅनलला पाणी सोडा. 2 ते 3 महिने झाले पाणी तर काय किरणदादा आलंच नाही. नदीला आलं नाही भाऊ, कॅनलला आलं नाही, 2-4 गावापुरतं पाणी फक्त आलं. ह्या पिकावरच आमच्या गावातली जनावरं जगणार होती. जनावरं जगली तरच आपल्याला शेतकरी जगणार आहे. आता ही पीक वाळून चाललं तरी कॅनलला पाणी नाही, तरी नदीला अजून पाणी नाही. जनावरं पिकासाठी पाण्यासाठी तडफडायला लागली, ती तडफडून मरणार. ती आमच्या गावातलं द्राक्ष बागायतदार आणि शेतकरी सुद्धा अशी वेळ येणार आहे भाऊ की पाण्यासाठी मग खायलाच काय नसलं तर जगायचं काय आहे. मग आता कॅनलला पाणी आलं तरी ही पीक काय ही वाचणार नाही. पीक आता ही पीक काय आता वाचणार नाही. आलं तरी नदीला पाणी आलं तरी वाचणार नाही. याच्या अगोदर वेळेत पाणी सोडणं गरजेचं होतं. मी आता प्रशासनाला सुद्धा दोष देत नाही आणि लोकप्रतिनिधींना दोष पण देणार नाही, त्यांना त्यांच्यावर टीका सुद्धा करणार नाही. अवकाळीचा जसा पाऊस आपल्या भागात बऱ्याच ठिकाणी पडला, मी तर आमचं ग्रामदैवत सिद्धेश्वराच्या चरणी आता प्रार्थनाच करतो की आम्ही कुणालाच दोष देत नाही आता, किंवा कुणाला म्हणत नाही तुम्ही पाणी सोडा किंवा कुठवर आले पाणी. आता सिद्धेश्वराच्या चरणीच प्रार्थना करतो की आमच्या गावात आणि पंचक्रोशीत पिकाशी वाळून चालली, ती पाऊसच येऊ दे, ही सिद्धेश्वराच्या चरणी आता प्रार्थना करतो.